एक्झाम मध्ये विचारले गेले होते की समजा फायनल ईचे रूल्स मध्ये शेवटी जर समजा आपल्याला कॉन्सोनंट साऊंड स्टार्ट होणार सफिक्स लावायचा असेल तर ई ड्रॉप करायचं किंवा नाही, तर असे रूल्स तिथं असे क्वेश्चन्स रूल्स वरती विचारले गेलेले होते. त्याच्यामुळे हे प्रत्येक रूल जो आहे तो तुमचा रूल पाठच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला काय करता येत नाहीये, आन्सर्स सॉल्व्ह करता येणार नाहीत किंवा आन्सर देता येणार नाहीत. आता तुम्ही पाहिलं पहा, सर्वांना ग्रामरचा पेपर हा सोपा वाटत होता, युनिट टेस्ट आपली झालेली, बरोबर आहे का? परंतु ज्यावेळेस मी क्वेश्चन बँक पाठवली तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना 20 पैकी 20 मार्क्स मिळालेले नाहीत. एक्सपेक्टेशन काय होतं इथं की समजा आता आपण काय पाठवलं होतं, क्वेश्चन बँक पाठवली होती, तर क्वेश्चन बँक पाठवल्यानंतर तुम्हाला असं वाटायला पाहिजे होतं की आपल्याला सर्वांना 20 पैकी 20 मार्क्स मिळतील, परंतु इथे तुम्हाला 20 पैकी 20 मार्क्स मिळालेले नाहीत. म्हणजे सर्वांना मिळायला पाहिजे होते, काही जण मिळालेले आहेत, नो प्रॉब्लेम, परंतु माझे एक्सपेक्टेशन काय होते की सर्वांना त्या ठिकाणी 20 पैकी 20 मार्क्स मिळणं गरजेचं होतं. ओके, ठीक आहे. म्हणजे आणखीन आपल्याला अभ्यास करायची गरज आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट रूल पाहूया. रूल्स ऑफ स्पेलिंग मध्ये रूल नंबर 5 आहे, वन सिलेबल वर्ड्स एंडिंग इन सिंगल ओवेल अँड सिंगल कॉन्सोनंट double the consonant before the suffix beginning with a vowel. नेक्स्ट रूल आहे की आता वन सिलेबल म्हणजे काय आलं पहा, तर वन सिलेबल म्हणजे एका वर्ड मध्ये एकच ओवेल येणे किंवा एकच सिंगल काय असणे, ओवेल साऊंड असणे, त्याला वन सिलेबल असं म्हणायचं. तर त्याच्यामध्ये जर समजा सिंगल कॉन्सोनंट किंवा सिंगल ओवेलनं ते जर एंड होत असेल तर तिथं ज्यावेळेस आपण एखादं सफिक्स ओवेल साऊंडनं स्टार्ट होणार लावतोय तर त्यावेळेस तिथं जे कॉन्सोनंट साऊंड आहे तर ते कॉन्सोनंट साऊंड काय करायला म्हटलं का, डबल करायचं. काय सांगतो लक्षात येते, एखादं वन सिलेबल वर्ड असेल म्हणजे त्या वन सिलेबल वर्ड म्हणजे काय, तर शॉर्ट वर्ड म्हणतो किंवा त्यामध्ये एकच फक्त ओवेल साऊंड आलेलं असतं तर त्याला वन सिलेबल वर्ड असं म्हटलं जातं. मग अशा वर्डला ज्यावेळेस आपण कॉन्सोनंट शेवटी आलेला असेल त्या वर्ड मध्ये आणि त्याला आपण जर ओवेल साऊंड स्टार्ट होणारे एखादं सफिक्स जर ऍड करत असेल तर तिथं जे लास्टचं कॉन्सोनंट आहे तर ते लास्टचं कॉन्सोनंट काय करायचं आहे, डबल करायचं आहे. काय करायचं आहे, डबल. आता एक्झाम्पल मध्ये पहा, बेग बेगळं, आता इथं ई आहे हे वन सिलेबल वर्ड झाला, रन रनिंग, हॉट हॉटेस्ट, सॅड सॅडेस्ट. आता इथं काय केलंय पहा, ईडी सफिक्स लावला, आयएनजी लावला, ईएसटी लावला, ईएसटी लावला, म्हणजे इथं ओवेल साऊंड स्टार्ट होणारा आपण सफिक्स लावलेला आहे, परंतु लावत असताना तिथं जो शेवटचा कॉन्सोनंट साऊंड आहे तर त्या कॉन्सोनंट साऊंडचा आपण काय केलं आहे, डबल त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. म्हणजे बेग बेगळं, रन रनिंग, हॉट हॉटेस्ट, सॅड सॅडेस्ट, अशा पद्धतीने आपण काय केले ते पुढचे त्याचे कॉन्सोनंट साऊंड डबल केलेले आहेत आणि सफिक्स जो आहे तर तो सफिक्स कसा लावलेला आहे, ओवेल साऊंड स्टार्ट होणारा लावलेला आहे. एक्सेप्शन दिले आहेत पहा, विश विश, फेअर फेअरिंग. इथं आता वन सिलेबल वर्ड आहेत पण फेअर मध्ये डबल सिलेबल वर्ड दिसतोय आपल्याला तिथं. तर अशा पद्धतीने हे वन सिलेबल वर्ड असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला शेवटचं जे कॉन्सोनंट आहे ते डबल करायचे किंवा ज्यावेळेस आपण ओवेल साऊंड स्टार्ट होणार सफिक्स ऍड करतोय त्यावेळेस. ओके, त्यानंतर रूल नंबर नेक्स्ट, हा रूल समजला का तुम्हाला, रूल नंबर 5? येस सर, एकदा रिपीट करावं, नेटवर्क प्रॉब्लेम ऐकू येत नाही. आणखीन एकदा रिपीट करू का, बर. हा सर, पहा, वन सिलेबल वर्ड जो आहे, वन सिलेबल वर्ड म्हणजे काय म्हणायचं की ज्या वर्ड मध्ये फक्त एकच ओवेल साऊंड आलेला असतो किंवा सिंगल प्रोनाउन्सिएशन होतं, बेग
म्हणजे एकदम वन सिलेबल वर्ड पाहायला मिळते, म्हणजे तिथं एकच ओव्हल साऊंड आलेला आहे, त्याला वन सिलेबल वर्ड असं म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये जर समजा कॉन्सोनंट साऊंड शेवटी आलेला असेल, म्हणजे वन सिलेबल वर्ड मध्ये कॉन्सोनंट साऊंड जर शेवटी आलेला असेल, तर तिथं त्याला जर आपण एखादं ओवेल साऊंड स्टार्ट होणारं सफिक्स ऍड केलं, तर तिथलं जो काही शेवटचा कॉन्सोनंट साऊंड आहे किंवा कॉन्सोनंट जे लेटर आहे शेवटचं, तर ते आपला डबल करायचं आहे. पहा लक्षात येते का? वन सिलेबल वर्ड म्हणजे तर जे वर्ड काय असतात का, एकच ओवेल साऊंड घेऊन येतात, त्याला आपण वन सिलेबल वर्ड असं म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये शेवटी जर समजा कॉन्सोनंट साऊंड आलेला असेल, तर ज्यावेळेस अशा वर्डला आपण एखादं ओवेल साऊंड स्टार्ट होणारा सफिक्स ज्यावेळेस ऍड करतोय, तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो का, डबल करतोय किंवा डबल लिहिलं जातं. अशा पद्धतीने हा रूल आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, इन केस ऑफ डायसिलॅबिक अँड ट्रायसिलॅबिक वर्ड्स एंडिंग विथ सिंगल ओवेल अँड सिंगल कॉन्सोनंट, the final consonant is doubled if the last syllable is stressed. आता डाय किंवा ट्राय सिलॅबिक म्हटलं, डाय किंवा ट्राय म्हणजे काय, दोन किंवा तीन, म्हणजे एखाद्या वर्ड मध्ये जर दोन किंवा तीन ओवेल साऊंड आलेले असतील, तर इथं शेवटचा जो काही कॉन्सोनंट साऊंड असेल, लक्षात द्या काय म्हणतोय ते, शेवटचा जर समजा कॉन्सोनंट साऊंड असेल, त्याच्यावरती जर स्ट्रेस आलेला असेल, किंवा स्ट्रेस म्हणजे त्या ठिकाणी लास्ट लेवलवरती जर ट्रेस येत असेल एखादा सफिक्स ऍड करत असताना, तर ते आपल्याला निश्चितपणे काय करायचंय, डबल करायचंय. लक्ष द्या, इन केस ऑफ डायसिलॅबिक और ट्रायसिलॅबिक वर्ड्स एंडिंग विथ सिंगल ओवेल अँड सिंगल कॉन्सोनंट, म्हणजे हे एका सिंगल ओवेल किंवा कॉन्सोनंट एंड होत असतील, म्हणजे तिथं आपल्याला दोन किंवा तीन ओवेल साऊंड त्या वर्ड मध्ये आलेले असतील, तर फायनल कॉन्सोनंट म्हणजे शेवटचं जे काही कॉन्सोनंट आहे, लास्ट जो अल्फाबेट आहे त्या वर्डचा, तर तो डबल लिहायचा आहे. कधी, जर समजा त्याच्यावरती ट्रेस येत असेल तर. आता बिगिन, एन वरती ट्रेस येतोय, त्याला आपण जर एखादं सफिक्स ऍड केलं, आता इथे बिगिनिंग, बिगिनर, तर ते ट्रेस येतोय का तिथं, म्हणजे ट्रेस येत असल्यामुळं काय करायचं आपल्याला, तर त्याचं डबल तो वर्ड करायचा आहे. ओके.
तर पहा डायसिलॅबिक किंवा ट्रायसिलॅबिक जर वर्ड्स आलेले असेल, डायसिलॅबिक किंवा ट्रायसिलॅबिक वर्ड्स म्हणजे काय, तर त्या वर्ड्स मध्ये काय आलं असतं पहा, सिंगल ओवेल सॉरी 2 ओवेल आलेले असतात. आणि जर समजा ट्रायसिलॅबिक असेल तर 3 ओवेल साऊंड त्या ठिकाणी आलेले असतात. ओके. मग जर समजा अशा वर्डला आपण एखादा सफिक्स लावतोय, परंतु सफिक्स लावत असताना जर शेवटच्या वर्ड वरती ट्रेस आलेला असेल, शेवटच्या वर्ड वर जर ट्रेस आलेला असेल तर तिथं आपल्याला काय करायचं आहे पहा, तर तो शेवटचा वर्ड हा डबल करायचा आहे. आता इथे बिगिन, बिगिनिंग, बिगिनर अशा पद्धतीने हे आहे. शेवटच्या एन वरती स्ट्रेस येतो. रेफर, त्यानंतर इथं रेफरिंग, रेफर्ड अशा पद्धतीने हा वर्ड आहे. त्यानंतर ऑकर आहे पहा, ऑकर, ऑकरन्स, ऑकर्ड, ऑकरिंग. तर हे काही वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये, ऑकर, ऑकरन्स, ऑकर्ड, ऑकरिंग. तर इथं आपण काय केलंय, शेवटचे जे वर्ड्स आहेत तर ते स्ट्रेस येत असल्यामुळं काय केले, ते डबल दिलेले आहेत. ठीक आहे. हॅलो, आवाज येतोय ना? येस सर. ठीक आहे. आता पहा इथं तोच रूल आहे पहा पाठीमागचा जो पाहिला आपण तोच. हा डायसिलॅबिक, ट्रायसिलॅबिक म्हणजे इथं जर समजा ट्रेस आलेला असेल शेवटच्या वर्ड वरती किंवा कॉन्सोनंट साऊंड वरती तर काय करायचंय, शेवटचा वर्ड हा डबल लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतर the consonant is not doubled if the last syllable is not stressed. आता जर समजा शेवटच्या वर्ड मध्ये ट्रेस येत नसेल, ट्रेस म्हणजे काय पहा, तर त्या वर्डला आपण थोडस जास्त प्रोनाउन्स करत असेल तर त्या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे, डबल तो वर्ड लिहायचा आहे किंवा त्याच्यावरती डबल आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये सफिक्स लावत असताना ऍड करायचा आहे तो वर्ड डबल. जर समजा त्याच्यावरती ट्रेसेस नसेल, जर समजा त्याच्यावरती ट्रेसेस आलेला नसेल तर ते आपल्याला डबल करायची आवश्यकता नाही. जर समजा ट्रेस आला असेल तर डबल करायचं. आता इथं बफर, आर वरती इथं ट्रेस येत नाही, बफरिंग, सफर, आता इथे डबल एफ वरती ट्रेस येतोय त्याच्यामुळे आपल्याला याचा काही विषय येतात नाही. बफर, त्यानंतर बफरिंग, सफर, सफरिंग, ऑफर, ऑफरिंग अशा पद्धतीचे ही काय आहेत वर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये स्ट्रेस येत नाही, आणि ट्रेस येत नसल्यामुळं काय होतं, तिथं तो वर्ड आपल्याला डबल करता येत नाही. आता इथं एक्सेप्शनल केसेस दिलेत पहा, वर्कशिप, वर्कशिप पुढं. आता इथं वर्कशिप त्याच्यावरती ट्रेस येत नाही, ते सुद्धा हा डबल लिहिला आहे. किडनॅप, किडनॅपर, हँडिकॅप, हँडिकॅप्ड एक्सेट्रा. तर हे काय आहे सर्व
एक्सेप्शनल केसेस आहेत का, हे काय आहेत एक्सेप्शनल केसेस आहेत. तर अशा पद्धतीने हा रूल आहे की जर समजा ट्रायसिलॅबिक किंवा ट्रायसिलॅबिक वर्ड्स आलेले असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो वर्ड हा डबल लिहायचा आहे. केव्हा डबल लिहायचा आहे, जर समजा त्या वर्ड वरती ट्रेस आलेला असेल तर, आणि जर ट्रेस नसेल तर तो डबल लिहायचा नाही. ठीक आहे. रूल नंबर 7 पहा. इफ कॉन्सोनंट L falls at the end of a word, it is doubled even though the last syllable is not traced. पहा इथं आता काय म्हणते, जर समजा एखादा कॉन्सोनंट साऊंड हा L न वर्ड एंड होत असेल, म्हणजे एखाद्या वर्ड हा काय येत असेल शेवटी यल येत असेल कॉन्सोनंट साऊंड म्हणून, किंवा यल न तो वर्ड एंड होत असेल, तर काय करायचं आहे, इट इज डबल्ड इवन दो द लास्ट सिलेबल इज नॉट ट्रेस्ड. जरी त्या यल वरती ट्रेस आलेला नसेल आणि तेव्हा आपण जर तिथं एखादं सफिक्स ऍड करत असेल त्या वर्डला, तर आपण ते यल डबल लिहायचं आहे किंवा यल डबल करायचं आहे. अलग लक्षात. का डबल करायचं आहे, तरी तो रूल सांगतो की एखादा वर्ड हा यल न एंड होतोय आणि त्याला आपण एखादा सफिक्स लावतोय. जर समजा आपण एखादा सफिक्स लावला असेल त्याला, तर काय करायचं तिथं, ते यल जे आहे ते डबल लिहायचं. क्वारल, क्वारलर, क्वारलिंग, डिस्टिल, डिस्टिलर, 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 अशा पद्धतीने हे वर्ड्स आहेत. समजला का रूल नंबर 7. त्याच्यामध्ये काय केलंय, फक्त यल जे आहे एखादा सेंटेन्स यल न, सॉरी एखादा वर्ड यल न एंड होतोय आणि तो यल न एंड होणारा वर्ड त्याला जर आपण कोणतेही सफिक्स लावलं तर त्याच्यावरती ट्रेस असेल किंवा नसेल, तो वर्ड काय करायचा आपल्याला डबल लिहायचा. ओके ओके सर. ठीक आहे. रूल नंबर 8 पहा. If a word ends in double L, the second L is dropped when suffix FUL is added. नेक्स्ट रूल काय सांगते आता, की एखादा वर्ड हा डबल एल न एंड होत असेल, हा एखादा वर्ड हा डबल एल न एंड होत असेल, तर ज्यावेळेस त्याला आपण FUL हे सफिक्स ऍड करतोय त्या वर्डला, पहा लक्षात काय सांगतोय, एखादा वर्ड हा डबल एल न एंड होतोय आणि डबल एल न तो वर्ड एंड होत असेल, तर त्याला जर समजा आपण FUL हे सफिक्स ऍड करत असेल, त्याला जर समजा आपण FUL हे सफिक्स ऍड करत असेल, तर तिथलं डबल एल मधलं एक एल ड्रॉप करायचं, म्हणजे इथं स्किल, स्किलफुल FUL ऍड केले, डबल एल होतं सुरुवातीला, त्यातलं एक एल रिमूव्ह केले. विल, विलफुल, म्हणजे असे इथं काही काय दिलेत का वर्ड्स दिलेले आहेत की जे वर्ड्स या रूलनुसार आपल्याला चेंज करायचे आहेत. डबल एल आलंय, FUL सफिक्स लावतोय, एक एल ड्रॉप करा. ओके, असे खूप वर्ड्स आहेत, एवढेच नाहीये. लक्षात आलं का ते? हॅलो. हा सर. येस सर. ओके ओके. त्यानंतर रूल नंबर 9 पहा. Words ending in double E do not drop an E before a suffix. जर समजा एखादं वर्ड हा डबल ई न काय झालेला आहे, एंड झालेला आहे, आणि तो जर वर्ड समजा डबल ई न एंड होत असेल, तर तिथं काय करायचं नाही आपल्याला, एखादं आपण जर त्याला सफिक्स ऍड करत असेल तर तिथलं डबल ई मधलं एक सिंगल ई किंवा लास्ट ई जे आहे ते काय करायचं नाही आपल्याला, ड्रॉप करायचं नाही, तर ते ऍज इट इज लिहायचं आहे. एखादा वर्ड डबल ई न एंड होतोय तर त्याच्यातलं एकही ई जे आहे ते काय करायचं नाही, रिमूव्ह करायचं नाही किंवा ते तिथून काढून टाकायचं नाही. वर्ड्स एंडिंग इन डबल ई डू नॉट ड्रॉप अन ई बिफोर अ सफिक्स. तर तिथलं आपल्याला डबल ई मधलं सिंगल ई जे आहे शेवटी आहे किंवा शेवटचे ई आहे ते रिमूव्ह करायचं नाही, त्याच्यावर ट्रेस असेल किंवा नसेल.
तो मॅटर नाही इथं. फक्त आपल्याला तिथं जे सफिक्स ऍड करतोय ते ऍज इट इज सफिक्स ऍड करायचं. ओके, आता एक्झाम्पल पहिलं सी सिंग, SEE आहे पा, त्याला ING सफिक्स लावलं तरी तिथं आपण ते ऍज इट इज ठेवलं आहे, रिमूव्ह केलेलं नाही. ऍग्री, एग्रीमेंट, तर इथे सुद्धा आपण MENT, मग ते वोवेल साऊंडचं सफिक्स असेल किंवा कॉन्सोनंट साऊंडचं सफिक्स असेल, ते सफिक्स कोणतंही असेल आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणं नाहीये. फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, तर ING सफिक्स तिथं लावत असताना किंवा MENT किंवा कोणतंही जर सफिक्स असेल तर EE जे दिलेलं आहे शेवटी, तर ते ऍज इट इज ठेवायचं आहे. तेवढंच फक्त लक्षात ठेवा रूल नंबर 9 मध्ये. त्यानंतर रूल नंबर 10. रूल नंबर 10 पहा काय म्हणतोय, वर्ड्स एंडिंग विथ IE चेंज द IE टू Y and IE. आता बऱ्याच वेळेस आपण ING सफिक्स लावतोय आणि त्या वर्ड्स मध्ये ING सफिक्स लावत असताना जर समजा ते सर आवाज नीट नाही, ब्रेक होतोय. बाकीच्या नाही येतोय का? नाही सर, हॅलो? ब्रेक होतोय. आता येतोय का बघा? हा सर. ठीक आहे, पा एखादा वर्ड समजा IE या अल्फाबेटनी एंड होतोय, तर त्या IE न एंड होणाऱ्या वर्डला जर समजा आपण ING सफिक्स ऍड करत असेल, तर काय सांगतो लक्षात येते, IE न एंड होत असणारा जो वर्ड आहे, तर तो जो वर्ड आहे, तर तो वर्ड हा कशाने एंड होत असेल, IE न वर्ड एंड होत असेल, तर त्याला आपण ING जर सफिक्स लावत असेल, जर त्या वर्डला आपण ING सफिक्स लावत असेल, तर तिथं करायचं आहे, वाय करायचं आहे. इथे एक लक्षात काय सांगतोय ते, IE न एखादा वर्ड एंड झाला त्याला ING लावतोय, वाय करायचं, म्हणजे सर आवाज लय ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. आता बघा. हा सर येतो. ओके, रेंज मध्ये या सर्वजण, इथं मला रेंज आहे आता. तर जो IE वर्ड आहे तर तो वाय करायचा आहे आणि ING सफिक्स लावायचा, म्हणजे डाय, डाईंग, टाय, टाईंग किंवा लय, लईंग असं त्याचे वर्ड्स आहेत का, तर ते आपला इथं या पद्धतीनं कन्वर्ट करायचे आहेत ते वर्ड्स सफिक्सेस ऍड करत असताना. ओके, लक्षात ठेवायचं फक्त की सेंटेन्स मध्ये एखादा वर्ड असा आलेला आहे आणि त्याला आपण ING सफिक्स लावतोय, तर तिथं ING सफिक्स लावत असताना काय करायचं, तिथं आपल्याला त्या IEचं वाय मध्ये कन्वर्जन करायचं आहे किंवा कन्वर्ट करायचं आहे आणि त्याला ING सफिक्स लावत असतो आपण, त्यावेळेस तिथं वाय केलेलं आहे किंवा वाय करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर फायनल वायचे रूल्स दिलेत पाहिजे. फायनल वायचे रूल्स काय म्हणतायत पाहूया आता इथं आपण. तर फायनल वायचे रूल्स काय म्हणतात पहा, लक्षात घ्या. इफ अ वर्ड ends in a consonant Y, the consonant changes to I unless the suffix begins with I. एखादा वर्ड हा समजा Y ने एंड होत आहे, एखादा वर्ड हा समजा Y ने एंड होत आहे आणि त्याला आपण जर एखादा सफिक्स लावत असेल तर त्या वायचं आय करा किंवा काय म्हणते लक्ष देते का, एखादा वर्ड हा वाय न एंड होत असेल आणि त्या वर्डला आपण काय करतोय बा, वाय न एंड होणाऱ्या वर्डला जर समजा आपण एखादं सफिक्स लावत असेल कोणतंही, तर ते सफिक्स लावत असताना वायचं काय करायचं सांगितलं आहे,
आय करा किंवा जे सफिक्स ऍड करताय ते आय न स्टार्ट करा, पण वाय इथलं रिमूव्ह करायचं आहे. एक्झाम्पल पहा, ब्युटी, ब्युटिफुल, काय केलेलं आपण जे, आवाज येतोय का? नाही हॅलो? सर. ब्रेक होतोय सर आवाज. नाही सर ब्रेक होतोय. हॅलो, आता येतोय का? हा सर येतोय. येतोय ना आता? हॅलो? हो सर येतोय. हा सर येतोय. ओके ओके. पहा, एखादा वर्ड जर समजा वाय न एंड होत असेल आणि तो वर्ड जर समजा वाय न एंड होत असेल आणि त्याला आपण जर समजा एखादा सफिक्स जर ऍड करत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वायचं आय मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे किंवा ते सफिक्स आपल्याला आय न स्टार्ट करायचं आहे. एवढाच रूल आहे. एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. पहा, फर्स्ट वर्ड पाहिला होता आपण ब्युटी, ब्युटिफुल, ब्युटिफाय, ब्युटिशियन. हॅप्पी, हॅपीनेस, हॅपीली, हॅप्पियर, हॅपीएस्ट. तर प्रत्येक ठिकाणी आपण जे वाय आहे त्याचं आय मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. अँग्री, अँग्रीली, अँग्रियस्ट, अँग्रियर वगैरे जे काय ते. तर हे खाली एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही नंतर एक्झाम्पल्स पहा. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, एखादा वर्ड वाय न एंड होतोय तर त्यावेळेस त्या एवढंच फक्त रूल आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. त्यानंतर रूल नंबर तोच आहे पासिव्हिटी. पहा, वाय फॉलोइंग अ ओवेल डज नॉट चेंज. जर समजा वायच्या अगोदर एखादं ओवेल साऊंड आलेलं असेल तर काय सांगतो लक्षात, शेवटी वाय वर्ड आलेला आहे आणि वायच्या अगोदर काय आलेलं आहे, ओवेल साऊंड आलेला असेल तर तिथं काय करायचं नाही, आपला वायचं आय मध्ये कन्व्हर्जन करायचं नाही. ओके, वाय फॉलोइंग अ ओवेल डज नॉट चेंज, तर आपल्याला चेंज करायची आवश्यकता नाही. आता प्रे, प्रेड, प्ले, प्लेयर, प्लेड, प्लेइंग. तर इथे वायच्या अगोदर पण ए आलेले आहे, नंतर पण ई सब्जेक्ट होता, इथे ई आलेला आहे. म्हणजे इथे चेंज करायची आवश्यकता नाही किंवा वायचं आय करायची गरज नाही, कारण अगोदर पण ओवेल साऊंड आहे, नंतर पण ओवेल साऊंड आहे. ठीक आहे. तर हे काय एक्झाम्पल दिलेत. पहा, की, कीज असेल, ट्रॉली, ट्रॉलीज असेल, आणि एक्सेप्शनल केसेस मध्ये आहेत. पहा, पे, पेइंग बट पेड, से, सेइंग बट सेड, ले, लेइंग बट लेड, डे, डेली वगैरे इथं एक्झाम्पल हे दिलेले आहेत. परंतु हे काही एक्सेप्शनल केसेस आहेत बरं का. सर्व हे एक्झाम्पल्स काय नाही येत, सेम रूल्स फॉलो करत नाहीयेत किंवा सेम हे वर्ड्स रूल्स फॉलो करत नाहीत. काही एक्सेप्शनल केसेस पण आहेत, ते कन्सिडर करायचे आहेत आपल्याला बरं का. समजलं का? एखादं वायच्या अगोदर जर समजा ओवेल साऊंड आलेला असेल आणि त्याला जर आपण सफिक्स लावत असेल तर तिथं आपल्याला कन्व्हर्जन करायची आवश्यकता नाही, कन्व्हर्जन करायची गरज नाही. ओके, प्रे, प्रेड, प्ले, प्लेयर, प्लेड, प्लेइंग, हे एक्झाम्पल्स पहा तुम्ही सर्व. त्यानंतर नेक्स्ट पहा, रूल नंबर 12 आहे. रूल नंबर 12 काय सांगतोय पहा, तर when IE or EI is pronounced like double E. एखाद्या सेंटेन्स मध्ये समजा आई किंवा EI हे जे काही अल्फाबेट्स आहेत तर त्याचं प्रोनाउन्सिएशन जेव्हा डबल ई सारखं होत असतं, ऍज इन जीप, म्हणजे ज्या पद्धतीनं जीप मध्ये डबल ई आहे त्या पद्धतीनं आई किंवा EI चं प्रोनाउन्सिएशन होत असेल तर I becomes before E except after C. काय करायचं मग ते सांगतोय, लक्षात येते का? तर
जे आय आहे तर ते ईच्या अगोदर येईल, परंतु जर समजा तिथं सी आलेला असेल तर ते सी जर आलेलं असेल त्या वर्डच्या अगोदर त्या ठिकाणी ई आय लिहायचंय. आणखी सांगतो, लक्षात द्या. एखाद्या वर्ड मध्ये आय ई किंवा ई आय या दोन्ही जे काय अल्फाबेट दिले आहेत पहा, आय ई किंवा ई आय, याचं प्रोनाउन्सिएशन जर समजा डबल ई सारखं होत असेल, कसं होत असेल, डबल ई सारखं प्रोनाउन्सिएशन जर होत असेल, ज्या पद्धतीने जीप मध्ये डबल ईचं प्रोनाउन्सिएशन होत आहे, तसं जर त्यावरती आई किंवा ई आयचं प्रोनाउन्सिएशन होत असेल, तर जर समजा त्या वर्ड मध्ये आय ई किंवा ई आयच्या अगोदर सी आलेलं नसेल तर तिथं काय लिहायचं आहे, काय लिहायचं आहे तिथं, आय ई लिहायचं. म्हणजे सी आलेलं नसेल तर आय ई लिहायचं, सी आलेलं असेल तर काय लिहिणार तुम्ही, ई आय लिहिणार. येते का लक्षात, नाही आलं लक्षात. पहा, ज्या पद्धतीनं जीप या वर्ड मध्ये डबल ईचं प्रोनाउन्सिएशन होतंय त्याच पद्धतीनं आय ई किंवा ई आय याचं प्रोनाउन्सिएशन डबल ई सारखं होत असतं बऱ्याचशा सेंटेन्सेस, बऱ्याचशा वर्ड्स मध्ये. मग या कंडिशन मध्ये जर समजा ई आय किंवा आय ई च्या अगोदर सी आलं तर तिथं काय लिहिणार तुम्ही, आय ई लिहायचं. जर सी आलं तर काय लिहिणार तुम्ही, आय ई लिहायचं, आणि त्या वर्डच्या अगोदर जर सी आलं तर ई आय लिहिणार. कळालं का? हॅलो सर कळालं. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे सर रिपीट करा. काय करू लक्षात घेत नाही तुमच्या, फक्त म्हणजे पहा, एखाद्या वर्ड मध्ये आई आणि ई आय अल्फाबेट येत असतात, बरोबर आहे. मग त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होत आहे पहा, डबल ई सारखं प्रोनाउन्सिएशन होत असेल त्या वर्डचं, म्हणजे जीप मध्ये ज्या पद्धतीने डबल ई आहे तसं जर प्रोनाउन्सिएशन होत असेल तर काय करायचं आहे फक्त आपल्याला, तर तिथं काय करणार आपण, जर समजा आई किंवा ई आयच्या अगोदर सी आलं, म्हणजे सी हे अल्फाबेट आलं समजा, तर तिथं आपला सी आलं या दोन्ही अल्फाबेटच्या अगोदर तर डायरेक्ट ई आय लिहायचं, आणि सी जर नाही आलं तर आय ई लिहायचं. पहा लक्षात येते, सी आलं ई आय लिहा, सी जर नाही आलं आय ई लिहा, एवढं लक्षात ठेवायचं. आता एक्झाम्पल मध्ये पहा, अचीव. आता इथं आय ई च्या अगोदर सी आलेला आहे का हो, चिटकून नाही आलं. फील्ड त्याच्यामध्ये आलंय का, नाही. बिलीव्ह आलेला आहे का, नाही. रिलीव्ह, ग्रीव, इल्ड नाही आलेलं. आता इथं नेक्स्ट मध्ये रिसिव्ह. आता इथं ई आय च्या अगोदर सी आले म्हणून ई आय लिहिलं, जर समजा सी आलं नसतं आय लिहिलं असतं. रिसिप्ट, डिसिव्ह, कन्सिव्ह, कन्सिट, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे त्या प्रत्येक हे जे काय आई आलं की त्याच्या अगोदर सी नसणं लक्षात ठेवायचं, आणि जर समजा इथं ई आय लिहिलं त्याच्या अगोदर सी असणार, एवढंच लक्षात ठेवायचं. समजलं का आता? यस सर. येस सर. आणि एक्सेप्शनल केसेस आहेत, ते एक्सेप्शनल केसेस लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल दिल्यात एक्सेप्शनल केसेसचे, सीज असेल, प्रोटीन असेल, काउंटरफिट असेल, किंवा वेर्ड असेल, किंवा सरफिट असेल, लेजर असेल, नेबर असेल, ॲन्सेंट असेल, प्रोफिशियंट असेल. तर हे काही एक्सेप्शनल केसेस आहेत की त्याच्यामध्ये सी आलं किंवा नाही आलं तरी सुद्धा इथं ई आय लिहिलेलं आहे. ओके, तर हे एक्सेप्शनल केसेस लक्षात ठेवायचे आहेत बरं का. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, रूल नंबर 13 दिलेला आहे इथं. While making plural form of words ending in S, double S, Z, SH, CH and X, ES is added to the word. एकदम सोपा आहे हा रूल. आपण आता प्लुरल सिंग्युलर पाहतोय, म्हणजे एखाद्या वर्डचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे, त्यावेळेस आपण अशा वर्डचं अनेक वचन करत असतो. एखाद्या वर्ड जर आपण अनेक वचन करत असेल तर ते वर्ड समजा येणं एंड होत असतील. आता हे आपण कशामध्ये पाहिलेत पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे रूल पाहिलेला आहे आपण. म्हणजे एखादा नाउन किंवा वर्ब असणारा जो वर्ड आहे तर तो जर समजा आपला प्लुरल करायचा आहे तर तो प्लुरल करत असताना जर समजा त्याचं एंडिंग यस न होत असेल, डबल एस न होत असेल,
झेड न होत असेल CH SH किंवा X किंवा ES हे न जर होत असेल तर काय करायचे आपल्याला इथं ES ऍड करायचे कशाला ह्या एंड होणाऱ्या वर्ड्सला. ओके बस बसेस एस ना एंड होते डबल एस ना एंड झाला पुढे ES लावलं. वॉच वॉचेस ES इथं एंड झालाय. वॉश वॉशेस बॉक्स बॉक्सेस क्यूज क्यूजेस म्हणजे इथं झेड न एंड झालेला आहे एक्स न एंड झालेला आहे SH CH SS किंवा S या सर्वांनी जर समजा एखादा वर्ड एंड झाला तर तिथं आपल्याला ES सफिक्स लावायचं. कळलं का? हॅलो यस सर. येस सर. ओके. त्यानंतर रोल नंबर 14 पहा. 14 मध्ये काय दिलेलं आहे while making plural form of words ending in F or FE the final F or FE changes to VES. आता याचं प्लुरल फॉर्म करत असताना आपण ज्या वर्डला F किंवा FE चं एंडिंग होत असेल किंवा एंड होत असेल तर ते वर्ड जर F किंवा FE न जर एंड होत असतील तर तिथं आपल्याला F किंवा FE चा आपण PES मध्ये कन्वर्जन करायचं आहे. परंतु कधी जेव्हा आपण या वर्डचं प्लुरल फॉर्म तयार करतोय त्यावेळेस जर समजा एखादा वर्ड F किंवा FE ने एंड होतोय त्या वर्डचा आपल्याला प्लुरल तयार करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण त्या वर्डचं प्लुरल तयार करतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचे आहे तर त्या F किंवा FE चं VES मध्ये कन्वर्जन करायचं आहे प्लुरल करत असताना बरं का. मग कसं वर्ड कसं तयार झालं पहा काल कॉल्स नाईफ न्यूज लोफ लोज वाईफ वाईव्स थीफ थ्यूज तर हे सर्व एक्झाम्पल्स आहेत की त्याचं F किंवा FE ने एंड होत आहे आणि त्याचं आपण VES मध्ये कन्वर्जन करू शकतो. आणि एक्सेप्शन केसेस मध्ये दिले आहेत पहा चिप चिप्स रूफ रूफ्स सूप सूप्स किंवा ओफ ओफ्स तर एक्सेप्शन केसेस हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा जर समजा सम वर्ड्स कॅन बी बोथ एंडिंग VES और ES तर बरेचसे वर्ड्स आपण VES न पण एंड करू शकतो आणि ES न पण एंड करू शकतो. म्हणजे वरचाच रूल आहे पाहिजे लक्षात घ्या. F किंवा FE न एंड होणारे वर्ड्स आपण प्लुरल VES न पण करू शकतो आणि फक्त ES न पण करू शकतो. इथे दिले पहा स्कार्फ कार्व्ह स्कार्फ्स डॉर्फ डॉर्व्स डॉर्फ्स हे वर्ड्स आहेत की ज्याचे VES ने सुद्धा आपण प्लुरल करू शकतो किंवा फक्त S पण सफिक्स लावून त्याचा आपण प्लुरल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नंबर नेक्स्ट आहे पहा वर्ड्स एंडिंग इन डबल F टेक ओनली S टू मेक द प्लुरल. जर समजा डबल F ने एखादे वर्ड्स एंड होत असतील तर पहा एखादे वर्ड जर समजा डबल F न एंड होत असतील तर त्याचा आपला प्लुरल करायचा आहे तर फक्त तिथे S लावायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायची गरज नाही. पहा एखादा वर्ड डबल F ने एंड होतोय त्याचा आपला प्लुरल फॉर्म करायचंय म्हणजे अनेक वचन करायचंय तर त्या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे तिथं फक्त S सफिक्स लावायचं आहे. त्याच्यामध्ये काही F किंवा डबल F जे काय आहे ते ड्रॉप करायची गरज नाही. ऍज इट इज फक्त इथे काय करा तुम्ही S सफिक्स तिथं ऍड करा. ओके. समजतंय का रूल हे काय सांगतोय ते? हॅलो येस सर. ओके. त्यानंतर आता लास्टचं रूल आहे पहा रूल नंबर 15. याच्यामध्ये पहा काय म्हणते ऍडिंग सफिक्स LY. जर समजा आपल्याला LY सफिक्स लावायचे रूल्स इथं माहित पाहिजेत. काय म्हणते पहा LY is added to the words ending in FUL then we have double letters. जर समजा आपण एखाद्या वर्डला LY सफिक्स लावत आहे परंतु कोणत्या वर्डला म्हटलंय पहा तर त्या वर्डचं एंडिंग FUL होत असेल त्या वर्डचं एंडिंग हे FUL जर होत असेल आणि त्याला आपण LY सफिक्स लावत असेल तर शेवटचं जे काही लेटर आहे तर ते काय करा म्हणते बा डबल करायचं म्हटलं. म्हणजे इथे केअरफुल केअरफुली ग्रेटफुल ग्रेटफुली फेथफुल फेथफुली ब्युटिफुल ब्युटिफुली म्हणजे FUL न एंड होणाऱ्या वर्डला जर आपण LY सफिक्स ऍड करत असेल
तर तिथलं शेवटचं एल हे डबल करा किंवा ते आपल्याला डबल लेटर लिहायचं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा. ly is directly added to the words ending in e. जर समजा एखादा वर्ड ई ने एंड होतोय त्याला आपण ly सफिक्स लावतोय. आता ly म्हणजे कोण? ऍडवर्ब तयार करतोय बरं का. ly सफिक्स लावतोय म्हणजे काय करतोय आपण इथं? ऍडवर्ब तयार करतोय. मग एखाद्या वर्डला जर आपण ly सफिक्स लावतोय त्या वर्डचं ई हे एंडिंग होत असेल किंवा ई न जो वर्ड जर एंड होत असेल तर तिथं आपल्याला डायरेक्टली तिथं ly लावायचं आहे. एखादं लेटर डबल वगैरे करायची आवश्यकता नाही. आता इथं एक्झाम्पल देत पहा. लव लवली, लाईक लाईकली, लाईव्ह लाईव्हली, कम्प्लीट कम्प्लिटली असे काही वर्ड्स आहेत. त्यानंतर एक्सेप्शनल केसेस पण दिले आहेत खाली, तर ते पण आपल्याला पाहायचे आहेत. कारण एक्झाम मध्ये बऱ्याचशा वेळेस एक्सेप्शनल केसेस विचारले जातात. ओके. तर हे काही रूल्स आहेत पहा. हे सर्व रूल्स समजून घ्यायचे आहेत. एक्सेप्शनल केसेस समजून घ्यायचे आहेत. त्याचे रूल्स पाठ करायचे आहेत. सर्वांनी हे नोटबुक मध्ये लिहून काढायचे आहेत. ओके. तरच काय होतंय आपल्याला याचे मार्क्स मिळणार आहेत. हा बोला. तर इथं एक्सरसाइज दिलेला आहे पहा. इथे एक्सरसाइज काय दिलेलं आहे? 10 एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं 3 वर्ड्स दिसत आहेत आपल्याला एकाच स्पेलिंगचे बरोबर, थोडेफार चेंज असणारे. तर याच्यातून आपल्याला चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड करायचा. म्हणजे करेक्ट वर्डचं स्पेलिंग कोणते वरती रूल्स पाहिजे आणि तो वर्ड इथं आन्सर म्हणून लिहायचा. ही एक्सरसाइज असणार आहे रूल्स ऑफ स्पेलिंगची. आलं का लक्षात? येस सर. म्हणजे येस सर. हा आता इथं पहिल्यामध्ये नोटिसेबल 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 आहे. ती कोणती जी करेक्ट असेल ते तुम्ही त्याला आन्सर म्हणून लिहायचं आहे. त्याच्यामध्ये 10 वर्ड्स आहेत. 10 वर्ड्स दिले आहेत. त्यामध्ये करेक्ट फक्त आपल्याला 10 वर्ड्स करेक्ट सिलेक्शन करायचे त्याच्यातलं. हे 3 वर्ड प्रत्येक 3 वर्ड दिले आहेत. मग 3 वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये 2 स्पेलिंग इनकरेक्ट आहेत, एक स्पेलिंग करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व डिपेंड आपली वरती रूल्स आहेत त्याच्यावरती आहेत. हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही ह्याचं आन्सर लिहिताय क्वेश्चनचं, तर त्यावेळेस तुम्हाला हे सफिक्सेस ऍड करण्यासाठी किंवा स्पेलिंग लिहिण्यासाठी खूप युजफुल ठरणार आहेत. ओके. येते लक्षात सर्वांच्या? येस सर. लिहून